ना मी तुम्हाला सुके बोंबीलची भाजी करून दाखवणार आहे. खूपच टेस्टी लागते. तर सुके बोंबील घेतले आहेत मी इथं. याला ना पाण्यात टाकायचं आहे आपल्याला. थोडा 10-15 मिनटं आपल्याला भिजू घालायचे आहेत. अशा प्रकारे आपल्याला पाण्यात टाकायचे आहेत बोंबील. आता 10 मिनटं आपल्याला असं सोडून द्यायचं आहे. आता मी इथं 1 टमाटर घेतला आहे, 1 कांदा घेतला आहे, 4-5 लसणाचे पाकळे घेतले आहेत. कांदा टमाटर आपल्याला बारीक बारीक अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे. थोडीशी कोथिंबीर पण घ्यायची आहे, त्याला पण कट करून घ्यायचे आहे. पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे. आता हे लसूण आहे त्याला आपल्याला खलबत्त्यात बारीक कुटून घ्यायचं आहे, थोडंसं जिरं टाकून. पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे आपल्याला बारीक कुटून घ्यायचं आहे. तेल टाकायचं आहे. तेल गरम झालं की आपण त्याच्यात लसूण जिऱ्याची फोडणी द्यायची आहे आपल्याला. आता जे कुटलेलं लसूण जिरं होतं ते टाकायचं याच्यात. चांगलं कडकडलं की 3-4 मिनटं कांदे परतून घ्यायचं आहे आपल्याला. पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे आपल्याला कांदे परतून घ्यायचा आहे. थोडा रंग बदलला की त्याच्यानंतर आपण टमाटर टाकणार आहोत इथं. आता आपल्याला इथं टमाटर टाकायचं आहे. मीठ टाकायचं आहे. टमाटर सॉफ्ट होतील तेवढं आपल्याला इथं परतायचं आहे. आता आपल्याला इथं बोंबील टाकायचे आहे. जे भिजवलेले बोंबील होते ते टाकायचे आहे त्याच्यात. दोन 3 मिनटं परतून घ्यायचे आपल्याला. आता आपल्याला इथं धना पावडर टाकायचं आहे, गरम मसाला टाकायचा आहे, हळद टाकायची आहे. 1 मिनटं परतून घ्यायचं आहे. आता आपल्याला तिखट टाकायचं आहे याच्यात. तिखट तुमच्या अनुसार तुम्ही टाकू शकता, पण तिखट राहिली ना भाजी तर एकदम टेस्टी लागतं. तुमच्या आवडी अनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तिखट. पाणी टाकायचं आहे थोडंसं. दोन 3 मिनटं असे जे आपल्याला पाणी टाकून शिजू द्यायचं आहे. पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे तेल सुटलं की आपण त्याच्यानंतर तिथं पाणी टाकणार आहोत. आता पाणी तुम्हाला जेवढं रस्सा लागेल तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता. कमी जास्त पाण्याचं प्रमाण करू शकता तुम्ही. तर मी रस्सा एवढा बनवला आहे. पाहू शकता तुम्ही. कोथिंबीर टाकायची आहे थोडीशी आणि उकड येऊ द्यायचा याला चांगला. अशा प्रकारे 2-3 मिनटं उकड येऊ द्यायचं आहे आपल्याला. पाहू शकता तुम्ही तर्री आली आहे, छान झाली आपली भाजी. याला ना बाजरीची भाकर, ज्वारीची भाकर किंवा भातासोबत पण छान लागते ही भाजी. तुम्ही पण नक्की ट्राय करा एक वेळेस.